मनाच्या श्लोकांचे वाचन करणाऱ्या रश्मिताई देसाई आणि आजच्या निरूपणकार आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शुद्धरखळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. रुपालीताईंना विनंती करतो की त्यांनी असंच वरचेवर समूहावर येऊन मार्गदर्शन करावे. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं काही मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण होऊन जातो. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करा. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. चरितं रामदासस्य शतकोटिप्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसां महासङ्कटनाशनं, ध्यायेन्नीलोत्पलश्यामं दासं राजीवलोचनं, ध्यानमुद्राधरं नित्यं जटामुकुटमण्डितं, स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुं, ब्राह्मक्षात्रबलोपेतं स्थैर्यधैर्यं समन्वितं, चिदाकारो धाता परमसुखदः पावनतनूर्, मुनीन्द्रैर्योगीन्द्रैर्यतिपतिसुरेन्द्रैर्हनुमता सदा सेव्यः पूर्णो जनकतनयाङ्गस्सुरगुरु, रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, मुकुन्दो गोविन्दो जनकतनया लालितपदः, पदं प्राप्ता यस्या दमकुलभवा चापि शबरी, गिरातीतो गम्यो विमलधिषणैर्वेदवचसा, रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. नमस्कार. शिवथरघळ नगर दासबोध वाचन निरूपण समूहावर आज श्री रामदास लिखित वाल्मिकी रामायणाचा आपण अरण्यकांडाचा आस्वाद घेत आहोत. तसा पाहिला तर हा 2 महिन्यानंतर योग आलेला आहे, पण अधिक मासानंतर लगेचच आलेला आहे आणि म्हणून आपण आज त्या सगळ्या पूर्वीची थोडीशी आठवण करण्यासाठी काही भागाची पुनरावृत्ती म्हणजे थोडासा आढावा घेणार. आणि मागे मी म्हटल्याप्रमाणे रामायणातला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रसंग की ज्या प्रसंगामुळं सगळ्या रामजीवनाला सीतेच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि तो प्रसंग शक्यतो आज आपल्या याच्यामध्ये अनुभवाला येणार आहे. मागे आपण पाहिलं होतं रावणाने मारीचाला सांगितलेलं आहे आणि मारीचानं त्याला खूप काही समजावून दिलं की राजानं कसं असावं, राजानं कोणत्या गोष्टी करू नयेत, आणि मुख्य म्हणजे तू जर रामाशी वैर केलंस किंवा सीतेचं हरण केलंस तर माझ्या साह्यानं केलंस तर माझाही नाश होणार आहे आणि तुझाही नाश होणार आहे, तुझं राज्य काही तुला लाभणार नाही, हे सगळं सांगितलेलं असलं तरीसुद्धा रावण त्याला पुन्हा विनवून सांगतो. पूर्वीच्या वेळेला हा सगळा भाग झालेला होता की तो त्याला सांगतो की अरे तू रामाचा पराक्रम जाणत नाही आहेस, त्याच्या परब्रह्मानं सगळा त्याचा म्हणजे काय म्हणू, रामाचे जे बाण आहेत ते एकदमच एकाच वेळी आमच्यावर कसे कोसळतात हे सुद्धा समजत नाही. आम्ही सगळे राक्षस त्यावेळेला म्हणजे बाकीचे सगळे राक्षस मारले गेले आणि मलाही त्याचा अनुभव आहे असा तो पुन्हा त्याला सांगत असतो. आणि त्याचं सगळं मारीच्याचं बोलणं ऐकून रावणानं ऐकलं आणि आता तो पुढे काय म्हणतो ते आपल्याला पाहायचं आहे. आत्ता रश्मिताईंनी सुंदर असे मनाचे श्लोक गायलेले आहेत आणि उदयदादांनी अतिशय सुंदर असं भंग लावलेला होता. राघव धर्मपरायण रे, आणि खरंच हा धर्मपरायण राघव
आपल्यालाही प्रसन्न होऊ देत. अशीच ही सेवा आपल्या हातून घडू देत, अशी श्रीरामांना प्रार्थना करूया. अशोक काकांनी, ज्योत्स्नाताईंनी आणि रोहिणीताईंनी ही सगळी संधी दिलेली आहे. सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. अधिक महिन्यामध्ये कीर्तनाची संधी मिळालेली होती आणि असंच आम्हाला म्हणावंसं वाटतं की आम्ही काय पामर आहोत. आमच्याजवळ काहीही खरं म्हणजे ज्ञान नाही, बुद्धी नाही, पण ही भगवंतांनी आपल्याला सेवा करण्याची संधी दिलेली आहे. मारीच्याचं सगळं बोलणं ऐकलं आणि ज्याप्रमाणे मरण्याचीच इच्छा करणारा औषध घेत नाही, फार सुंदर असे उपमा दिलेले आहेत रामायणामध्ये. त्याप्रमाणे रावणानंही त्याचं बोलणं ऐकलेलं नाही. आपण म्हणतो ना की विनाशकाले विपरीत बुद्धी, त्याला विनाशकाल ओढवूनच घ्यायचा होता आणि त्यामुळे त्याला ही सगळी विपरीत बुद्धी होती. वास्तविक मारीच्याचं बोलणं हिताचं होतं आणि पथ्यकारक होतं, तरीसुद्धा ते तो मानत नाही आणि तो मारीच्याला अत्यंत कठोर बोलत त्याला अतिशय म्हणजे प्रवृत्त करत असं म्हणूया आपण, की जणू काही अंतकच त्याच्याकडून ते सगळं बोलवीत होता. अपायम वो उपायम वा कार्यस्यास्य विनिश्चये. वाल्मिकी रामायणात म्हणले की अपाय आणि उपाय या कार्याचा निश्चय करत असतो. आणि हे मारीच्या तुम्हाला जे जे बोलतोयस ते सगळं खरं तर तू जे बोलतोयस ते सगळं व्यर्थ आहे. रामासारखा मूर्ख, आता तो रामाला तर इतके दूषण देतो, म्हणजे खरं इतकं त्याची चूक आहे सगळी ती, की तू रावणासारख्या मूर्ख, धर्महीन आणि विशेष म्हणजे क्षुद्र अशा मानवाला युद्धात ठार करण्यापासून जे तू मला थांबवतो आहेस किंवा तू मला थोपवतो आहेस, आणि तेही राम कसा आहे तर एका स्त्रीच्या सांगण्यावरून, म्हणजे अर्थातच मातेच्या सांगण्यावरून, आपले मित्र, राज्य, माता पिता सोडून असा हा वनामध्ये आलेला आहे. आणि ज्यानं युद्धात खराचा वध केलेला आहे त्या रामाची प्राणाहून प्रिय भार्या सीता, हिचं मी तुझ्या साह्यानं अवश्य हरण करणारच. त्यानं आता पणच केलेलं आहे. आणि माझा ठाम निश्चय आहे की आता इंद्र आदी देवता आणि सारे हे सगळे असुर मिळूनही काहीही बदलू शकत नाहीत. यातले तुला गुणदोष मी तुला विचारले नाहीत म्हणतो तू. आता पूर्वीचा आठवा जरा, त्यांना त्याला सगळं समजावून सांगितलं. त्यात कोणकोणती संकट आहेत हेही तू मला सांगू नकोस. सरळ मार्गानं किंवा अन्य कोणत्याही मार्गाने ही गोष्ट करायचीच आहे. तेव्हा मित्रा, ज्यायोगे हे कार्य सिद्धीस जाईल तेच तू सांगावंस आणि या कार्यासाठी योग्य तो मार्ग किंवा उपाय सांगावास. मला आता अवमान करणारे असे शब्द तू अजिबात उच्चारू नकोस. एषा मे निश्चिता बुद्धी मारीच हृदि वर्तते, न व्यावर्तयितुं शक्य सैंद्रैरपि सुरासुरैः. आत्ता म्हणलं तसं इंद्र वगैरेही मला आता परावृत्त करू शकणार नाही. आणि राजाला सन्मानपूर्वक बोललं असता कृतीप्रिय असते, पण राजाच्या मनाविरुद्ध जर त्यानं जसं राजाची कौतुकं सांगितली होती कर्तव्य, हा म्हणतो की राजाशी कसं वागायचं हे तुलाही समजत नाही आहे. राजाच्या मनाविरुद्ध कधी वागायचं नसतं. त्याच्या हिताचं जरी सांगितलं तरी ते अपमान करणारं असतं. आणि इथं रावणानं एक 5 राजाचे महत्त्वाचे गुण म्हणूया किंवा रूपं सांगितलेली आहेत, ती मला फार आवडली. तो म्हणतो की राजाची 5 रूपं असतात. एक असतं अग्नीप्रमाणे तेजस्वी, दुसरं असतं चंद्राप्रमाणे शीतल, तिसरं असतं इंद्राप्रमाणे पराक्रमी, चौथं असतं यमाप्रमाणे भयावह आणि 5वं असतं वरुणाप्रमाणे जीवनदायी. तर राजाच्या प्रसन्न किंवा क्रोधित बोलण्यावर सुद्धा सगळेजण आनंदित होतात. म्हणजे राजाकडे ही सगळी गुण किंवा एवढी संपदा असल्यामुळं, एवढी रूपं त्याची असल्यामुळं तो अभिनंदनीयच असतो कुठल्याही परिस्थितीत. आणि तू तर धर्म न जाणता केवळ मोहामुळं आणि भयामुळं सगळं जे सांगतोयस, आणि तुझ्याकडे मी सहाय्य मागायला आल्यानंतर तू सगळं माझ्याशी विपरीत बोलतोयस, तर हे काही मला पटत नाही. किंवा या कार्यामध्ये गुणदोष, हित काय अहित काय हे मला काही जाणून घ्यायचं नाही आहे तुझ्याकडून. पण या कामात तू मला मदत करायची आहेस. आणि तू कशी करायचीस तर आता तू कसं घे रूप, इतकं मागे एकदा झालेलं आहे त्याचा, पण पुनरावृत्ती तो करतो की अंगावर रत्न जडवली आहेत,
अशा सोन्याच्या हरणाचं रूप घे आणि त्या सीतेला भुलवण्यासाठी तू योग्य अशा ठिकाणी फिरत राहा. तुझं असं मायावी रूप पाहून सीता भुलेल, ती रामाला म्हणेल ती सुवर्णमृग मला आणून द्या, आणि मग या ककुत्स पुत्र रामाला आणि लक्ष्मणाला तू दूर दूर घेऊन जा. सगळं आता ज्याला नियोजन म्हणतात ते अगदी त्यांना त्याच्यावर सगळं सांगितलेलं आहे. त्वं कांचनात्मा पार्श्वाभ्याम मृगरूपधर धरो धरो भव रत्नशृंगो मृगो भूत्वा रत्नचित्राव तनुरुहा प्रबोधमानां वैदेहीं यथेष्टं गन्तुमर्हसि त्वां हि मायामयं दृष्ट्वा कांचने जातविस्मया. आता तू सोन्याचा पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य होईल, आणि इंद्रानं जसं शचीला आणलं होतं तसं मी तिला साक्षात घेऊन येईन. कुणास तरी व्हिडिओ चालू आहे, सुनंदा नाव आहे, तर तेवढं बंद करा. तुझे सगळे मार्ग उपाय आता सुखकर कल्याणकारी असे यश देणारे असोत, पण त्या दोन्ही रघुकुलपुत्रांना फसवून त्यांच्याशी युद्ध न करता मी सीतेला मिळवेन. आता त्याचा विश्वास केवढा आहे बघा. आणि पुढं तसंच घडतं. हा लंकाधिपती हे काम तुझ्या साह्यानं सहजतया करून घेईल आणि लंकेत परत जाईल, आणि हे तू सगळ्या शक्तीसह सगळ्या बळानिशी कर. मी तुला अर्ध राज्य देईन. नेहमी कार्य करून घ्यायचं असल्यावर कसं माणूस त्याला विलोभन म्हणजे प्रलोभन दाखवतो, आणि तो म्हणतो जो राजाच्या विरोधात जातो तो कधीच सुखी होत नाही. जर तुला जिवंत राहायचं असेल तर तुला हे करावंच लागेल, अन्यथा आता माझ्या हातून तुझा मृत्यू निश्चित आहे. तो जर नाही म्हणला असताना तर तिथेच तो त्याचा वध करणार होता. आणि म्हणून म्हणतो विचार कर. राज्यार्धं प्रदास्यामी मारीच तव सुव्रत एतत् कार्यमवश्यं ते बलादपि करिष्यति. आणि असं त्यांनी त्याच्यावर अगदी लादलेलं आहे. आता तो प्रत्यक्ष मारीच जाणार आहे रावणाची, तरीसुद्धा तो एकदा रावणाची निंदा करतो आणि पुन्हा पुन्हा त्याला सांगतो की हे क्रूर कर्म करणाऱ्या रावणा, या सर्वांचा हे जे आता तुझे करतो आहेस, मी सांगतोय त्यापासून तू परावृत्त होत नाही आहेस, तर तू मृत्यूच्या दाराजवळ चाललेला आहेस. आणि शक्तिहीन दशानना समोर शत्रू स्पष्ट दिसत आहे. तो तुला तुझ्या सामर्थ्यानं नष्ट करू इच्छित आहे, आणि त्याचा तुझ्या सामर्थ्यानं तू आता अडव त्याला. अरे तुला या दुष्कर्मापासून काय केलं म्हणजे तू थांबवता येईल. आता इतकं रावणानं सांगितलं तरी याला पुन्हा थोडंसं वाटतंय की पुन्हा एकदा सांगून बघूया. तू चुकीच्या मार्गावरून जातो आहेस त्याचं आणि पुन्हा तू शास्त्राधारे त्याचं समर्थनही करतो. आत्ता त्यानं जे राजा कसा 5 रूपात असतो, आणि लोभाच्या आहारी काममोहित झालेला आहेस, लोभाच्या आहारी गेलेला आहेस, आणि ते सगळं चांगलं आहे, जे चांगलं आहे ते तू घेत नाही आहेस. धर्मम अर्थंच कामंच यशश्च विपुलं भुवि स्वामी प्रसादात सचिवा प्राप्नुवन्ति निशाचर तस्मात् सर्वास्वस्थासु रक्षितव्यो नराधिपः न चापि प्रतिकूलेन नाविनीतेन रावण. आता तो म्हणतोय की अरे कुबेराचा तो अनुज असतो, निशाचर रावणा. हे सगळे मंत्री स्वामीच्या हिताच्या किंवा राजाच्या कृपेनंच सगळं काही मिळवत असतात, आणि तू असं हे सगळं स्वतःच्या हातानं घालवू नकोस. राजाचे नातेवाईक सहकारी सगळे राजाच्या चुकीच्या कृत्यामुळे किंवा दोषामुळे संकटात पडतात. अजून एकदा त्यानं सगळा हा प्रयत्न करून पाहिला आहे, आणि विजय यश सर्व जे प्राप्त होतं ते राजाच्या सह असलं तरच सगळं मिळतं, आणि तेही राजाच्या विरुद्ध न जाता मिळतं. म्हणून या जगात पूर्णपणे धर्माचरण करणारे अनेक सज्जन आहेत. तेव्हा तू दुसऱ्याच्या चुकीनं त्यांचं आप्त इष्ट नातेवाईक सगळ्यांना नष्ट करून या चुकीच्या कृत्यानं जाऊ नकोस. जे असं वागतात ते नष्ट होतात, असं तो पुन्हा पुन्हा त्याला समजावून देतोय. आणि तू मला जानकी सीतेचं अपहरण करून स्वतःचं मरण निश्चित केलं आहेस असं समज. ठीक आहे म्हणतो, तुला अगदी वाटतंच आहे तर मी आता जाणारच आहे, असा तो शेवटी त्याच्या म्हणजे त्याला हे करतोय, कबूल होतोय थोडा थोडा.
पण अजूनही परत एकदा तो सावध करण्याचा त्याला प्रयत्न करतोय की भारतीय संस्कृतीचं परदाराविषयक धोरण जे आहे ते तू आखून देऊन एक मिनिट त्याची धर्माशी सांगड घातली आहेस. एका अर्थानं स्त्रीच्या संरक्षणासाठी हे सगळं केलं आहे असं ते सगळं सांगतायत. पण तुला मात्र पुन्हा मारीस सांगतो की खरोखर सीतेचे केस पकडण्यापासूनच्या पुढच्या परिणामापर्यंत तुला सगळं मी सांगितलं पाहिजे की स्वतःचं हित आणि निश्चितपणे तुझं हित मी पाहिलं पाहिजे. कामाच्या आणि मोहाच्या आहारी जाऊन तू धर्माचा त्याग करू नकोस. पुन्हा पुन्हा तो सांगतोय, सत्याचा धर्माचा त्याग करून तू सीतेला आणू नकोस. यापूर्वीच मी तुला रामाचे गुणवर्णन केले आहे आणि त्याच्यापासून असणारं तुला भय सांगतोय. आत्मनश्चहितं कार्यं तव चैवन संशय धर्म्यं पुरस्कृतं मया कार्यं हितचिकीर्षुणा. तर आपल्या दुष्कर्माने हे सगळं काय म्हणतो तर हे गाव सगळं पिडलेलं आहे. आपल्या अधिकारात आपण हे केलं आहे, पण देवाधिकांनाही जे कार्य कठीण आहे ते तो कसं करू शकतो ते तू जाणून घे. अतिशय सामर्थ्यशाली तीक्ष्ण दात असलेल्या जिंकण्यास कठोर अशा विराध सुबाहू या 2 राक्षस राजांना या निर्जन वनात अरण्यात सुखानं राहणाऱ्या लक्ष्मणाच्या मोठ्या भावानं कसं मारलं असेल तो पुन्हा त्यांची आठवण करून देतोय. आणि हे तुला आठवत म्हणजे सगळं समुद्रसुद्धा जो राम एका क्षणात कोरडा करू शकतो त्याच्या शत्रूंना जे अशक्य आहे ते तो सहज शक्य करून दाखवतो. आणि रामाचा अपमान झाला, त्याची पत्नी त्याला दिसली नाही, ती जर पळवली गेली असं जर त्याच्या लक्षात आलं तर तो मुळीच हे तुझा अपराध किंवा तुझी हे आहे कृत्यही सहन करणार नाही. म्हणून अरे रावणा, जरी मी हरिणाचं रूप घेऊन रामाला दूर नेलं तरी तुला सीता मिळणं अशक्य. जरी रामाला दूर नेलं तरी लक्ष्मण जिवंत असताना तुला सीता मिळणं शक्य नाही. म्हणजे दोन्ही तो सगळे संभाव्य त्याला सांगतो. कारण लक्ष्मणही रामासारखाच पराक्रमी आहे किंवा ते दोघं तिथे नसताना जरी तू तिथं गेलास तरीसुद्धा ती तुला मिळणार नाही. का तर अत्यंत तेजाची श्रेष्ठ अशा म्हणजे तेजस्वी आहे ती, श्रेष्ठ अशी सीता आहे. आणि तू जर पळवलंस तर सचिवांनी सल्ला देऊनसुद्धा जो राजा तसं वर्तन करत नाही त्याचं राज्य फार काळ टिकत नाही. आणि स्वतःचं अहित होणारं कृत्य मी करू इच्छित नाही. तेव्हा रामाशी शत्रुत्व न घेता तू सरळपणे लंकेला निघून जा. इतकं सगळं सांगितलं की अरे परोपरीनं मी तुला चांगली गोष्ट समजावून देतोय, तू मानत नसशील तर धर्मात्मा काय करणार. अरे राजा, सत्कृत्य असो वा दुष्कृत्य असो, तुला आनंदच मिळवायचा आहे ना, ठीक आहे, मी शेवटी तुला हवं तसं करीन. नाईलाजानं शेवटी तो म्हणतो की मी तुला हवं तसं करीन. आणि रावण पुन्हा त्याच्यावर खूप संतापतो. तो म्हणतो मी हे करीन असं ऐकलं आणि लगेच रावणाच्या बोलण्यात फरक पडला. तो म्हणतो ठीक आहे, तू मी सांगीन तसं करशील ना. मग हे बघ मारीच्या, तो राम राज्यभ्रष्ट असलेला, विचार विनिमय करण्यास कोणी नसलेला, मंत्रहीन असा वनात फिरणारा, त्याच्याकडे जरी इंद्रासारखं सामर्थ्य असलं तरी तो काय करेल. अरे तो जर माझे केवळ भक्ष्य आहे. तू आज असा घाबरलेला आहेस, आपलं युद्धासाठीचं सैन्य सामर्थ्य, आपलं ऐश्वर जरा बारकाईनं बघ म्हणतो, कारण रावणाकडे भरपूर सेना आहे. अरे त्या विनम्र रामाचे कसले भय बाळगतोस. राज्यातून हाकलला गेलेला, हीनदीन झालेला, अशा त्याला काय घाबरायचे. या माणसाकडे साधन संपत्ती नाही, मित्रपरिवार नाही, अल्पबुद्धीचा तो काय करणार आहे. हीन साधन मित्रस्य मानुषस्य अल्पमेधसः अगतिस्तत्र मर्थ्यानां रक्षसां विहिता गतिः. आता त्याला दुसरी कुठली गतीच नाही आहे. आणि या मर्त्य माणसाला गती काय आहे, मृत्यूशिवाय त्यांना काय पर्याय. मैथिली सीतेला घेऊन मी आलो की तो अगदी उन्मळून पडेल आणि त्या पलीकडे तो प्रयत्न करूनही इकडे येऊ शकणार नाही. तुझं एवढं सामर्थ्य असताना तो लंकेत येऊन काय करणार आहे. देवांचं अथवा असुरांचं सुद्धा सामर्थ्य युद्धामध्ये माझ्यासमोर उभं राहू शकणार नाही. किं करिष्यति लंकायां यत्नात् तव यथा बलम सुराश्चासुरसंघाश्च
न मे प्रतिबलायुधी, माझ्यासारखा कोणीही प्रतिबलवान नाही. त्रैलोक्यात कुणीही माझा पराभव करू शकणार नाही. रावणाला इतका अहंकार आहे. तो सांगतो की एकदा हा सामर्थ्यनिशी रावण उभा राहिला की इंद्रही त्याच्या पुढं उभा राहू शकणार नाही. तो सर्व शस्त्रास्त्रांसह, अगदी वज्रासह सुद्धा, समस्त देवगणांसह, यम वरुण यांच्यासह सुद्धा, अगदी सगळ्यांबरोबर जरी असला तरीसुद्धा त्रयाणामपि लोकानां अस्मि अलमस्मी निवारणे मया वित्रस्य शत्रोपी मत्तै रावण संस्थितः. तो मत्य रावणाच्या समोर जर उभा राहिला तर त्रैलोक्यातले कुणीही राजे, कुणीही ज्याला वश झाले नाहीत ते मला वश झालेले आहेत. मी संपूर्ण त्रैलोक्याला जिंकून घेतलेलं आहे. सगळ्याला हिनदीन करून माझ्या आधिपत्याखाली आणलं आहे. आणि माझं शासन, राज्य, सत्ता बघता यापैकी त्याच्याकडं आज काहीच नाही आहे. आणि तू त्याला का घाबरतोस? पर्वतावर जेव्हा शंकर उमेसह क्रीडा करीत होते तेव्हा तुझ्या दोन्ही हातांवर ते पडले तरी तू घाबरला नाहीस. आणि अरे राक्षसा, सीतेला आणण्यासाठी मी जाईनच. सागरात पडलेल्या त्रिकूट पर्वताच्या शिखरावर असलेल्या लंका नगरीत मी क्षणार्धात परत येईन. मी एकदा लंकेत गेल्यावर त्याची उच्च मनोरथांसह शक्ती नष्ट होईल. तू मायावी आहेस, सामर्थ्यवान आहेस, बुद्धिमान आहेस, कोणतेही कार्य करण्यास समर्थ आहेस. वैदेही सीतेला मोहवून आणि रामाला भुलवून मला मोकळीक देऊन तू लगेचच अदृश्य हो आणि माझ्याबरोबर चल. फक्त तो हो म्हणलाय, त्याला आता त्यांनी इतकी प्रवृत्त केलेलं आहे. ममैव गच्छ भद्रन्ते सहयास्याम्यहं त्वया सीतां संप्राप्य तामेव वंचयित्वाच राघवम. राघवाला फसवायचं आणि आपण दोघांनी मिळून बरोबर आपला जो हेतू आहे तो साध्य करायचा आहे, असं सगळं मारीच्यानं सांगितल्यावर, म्हणजे रावणानं सांगितल्यावर मारीच्यानं जोरात असा मोठा उच्छ्वास टाकलेला आहे. आणि तो राघवाच्या दुःखानं स्वतः व्याकुळ व्हायला लागलेला आहे. त्यानं आपली सगळी इंद्रिय ही आत्मवश केली. रावणाला यापासून परावृत्त करणं आता अशक्य आहे असं जाणून आता पुन्हा एकदा रावणानं मारीच्याला जी अंतिम ताकीद दिली आहे तो एक थोडासा सर्ग आहे. आणि मग आता तो कसा मारीच आपलं रूप घेतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर मारीच्याला लक्षात आलं की आता आपलं संपलेलं आहे. एकदा आपण रामाच्या तडाख्यातून वाचलो होतो, आता काही आपण वाचणार नाही. आणि म्हणून तो मारी स्वतःचं मरण निश्चित आहे असं जाणून रावणाचा दृढ निश्चय असल्यामुळं विचारहीन आणि भीतीनं अत्यंत व्याकुळ झाला. रावणाचा पक्का निश्चय जाणून मारीच अतिशय घाबरला आणि म्हणतो, ठीक आहे, जातो मी आता. असं भयानं केविलवाणेपणानं तो राक्षसेश्वर म्हणाला. दृष्ट्वा चाहं पुनस्तेन शरचापासी धारिणा मे वधोद्यत शस्त्रेण वचने सदशाननहा. तो म्हणतो की आता मी तुला हातात धनुष्य आणि तलवार घेतलेला असा पाहत आहे, पण आज मात्र माझा वध निश्चित आहे आणि आज माझ्या जीवनाचा अंत आहे, हे नक्कीच आहे. हे निशाचरा दशानना स्वामी, हा मी निघालो, आता तुमचं कल्याण असो, असं ते बोललाय. आणि आता माझ्या बोलण्यामुळंच तुम्ही संतुष्ट झाला आहात ना. रावणानं ते ऐकलं आणि मारीच्याला अगदी आलिंगन कडकडवून दिलेलं आहे की आता हा एकदा निघाला. इतका त्यांनी त्याला तशा अर्थानं रावणाला मारीच्यानं जेवढं लांबवता येईल, जेवढं दूर करता येईल, थोपवता येईल तो प्रयत्न त्यानं केलेला आहे. पण आता मात्र तो शेवटी निघाला की त्याच्या लक्षात आलं आता शेवटी आज ना उद्या आपल्याला मरण तर आहेच, मग त्यापेक्षा आजच रामाच्या हातून मरण आलेलं काय वाईट. आणि तो पुन्हा म्हणतो, रावण त्याला म्हणतो की आता तुझं हे शौर्ययुक्त बोलणं ऐकून मला खूप आवडलं बरं का, आवडणार आहे म्हणतो. आत्तापर्यंत मारीच सामान्य राक्षसाप्रमाणे तू होतास, मात्र आता तू या कार्यासाठी आता कसा निघ बघा. त्याला इतकं छान सजवून जा म्हणतो. रत्नजडीत अलंकार धारण कर. आता माझ्यासह या पिशाच्याची मुखे असलेल्या गाढवाच्या रथातून चल. आणि रावण आणि मारीच जणू विमानाप्रमाणे असलेल्या त्या रथात चढून वेगानं रामाच्या आश्रमाच्या दिशेनं निघाले. आणि त्यांना वाटेत सगळी वनं वगैरे लागली. पुन्हा ती वर्णनं आहेत. मया सह रथम युक्तम पिशाच वदनै खरैहि ततो रावण मारीचौ विमानमिव तं रथम. विमानासारख्या असलेल्या त्या गाढवाच्या रथात बसले. आता दंडकारण्य आलेलं पाहिलं आणि रामाचा आश्रम जवळ आलेला पाहिलाय.
रावण आणि मारीच त्या सुवर्णालंकारांनी सजवलेल्या रथातून खाली उतरलेले आहेत. त्याचं ध्येय आता साध्य होणार आहे. मारीचाचा हातात घेऊन रावण त्याला पुन्हा म्हणतोय की कर्दळीच्या झाडांनी वेढलेला हा आश्रम रामाचा आहे. त्याला सगळं कळतंयच खुणांवरूनच. अनेकविध पक्ष्यांच्या थव्यांनी नटलेले, पशुप्राण्यांनी गजबजलेले, बहरलेल्या फुलांच्या वृक्षांनी सजलेले असं हे स्थान आहे. तेव्हा मित्रा मारीच्या, ज्याच्यासाठी आपण आलो आहोत ते काय काम आता लवकर सुरू कर बरं का. आता सुंदर तेजस्वी अशा सोन्याच्या हरिणाचं रूप घेऊन रामाच्या आश्रमाच्या आसपास फिर. तुझ्या शरीरावर शेकडो रत्नांचे ठिपके असू देत, रत्न वगैरे असू देत. केवढी त्यांना ती म्हणजे मनाला येईल ते रूप घेण्याची शक्ती होती ना. मणी मोती यांचे विस्तृत जाळं असू देत. असं तू अतिशय सुंदर रूप धारण कर आणि तुझं शरीर खूप नटलेलं असू देत. शिंगावर आणि चारही पायांवर सुद्धा रत्न जडवलेली असू देत. सर्वार्थानं अर्धचंद्राप्रमाणे सोन्या मोत्यांनी, हिऱ्या माणकांनी सजलेला तू चमकत राहा. खूप सुंदर असं वर्णन केले. त्याला अगदी चढवले त्यांनी. मृगो भूत्वाश्रमपदे रामस्य विचचारः विटको लोभनीयश्च कांचनश्चारु सुप्रभः रुक्मबिंदूशनैश्चित्र प्रमाळमणिभूषितः मुक्ताजाळपरिच्छिन्न सर्वभूतमनोहरः. आता तो असा छान स्वरूप धारण करून जा म्हणून सांगितले. आणि सगळ्या मागील आठवणींचा विचारात तू आता गुंतू नकोस. आता पूर्वीचा कणभरही विचार करू नको. पूर्ण सामर्थ्यानं, ओजानं आश्रमाच्या समोर फिरत राहा चांगल्या कामासाठी. बघा आता काय काय म्हणतात ना, सगळी त्याची नीती जी आहे ती सांगतो की चांगल्या कामासाठी थोडं वाईट काम केलं तरी योग्यच असतं. आणि रामाचं शौर्य आठवून, त्याचा पराक्रम आठवून आता स्वामींच्या आज्ञेमुळं मी आता लवकरच स्वर्गात जाईन आणि आता मला मरण श्रेयस्कर आहे. आता त्यानं तयारीच केली की ठीक आहे, आता हा स्वामीच आहे माझा, याचं सगळं ऐकायचं. आणि असा विचार पक्का करून मारीच्यानं स्वतःशी निश्चय केला. आणि मरणाचा विचार न करता तो मारीच तिथे वनामध्ये आनंदानं स्वच्छंदपणे फिरू लागला. आता सांगितलंय तसं अतिशय सुंदर अशा सीतेसह बसलेल्या रामाच्या जवळच फिरू लागलेला आहे. आता आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं बघा. तो उग्र मारीच राक्षस जणू मनुष्यरूपातील अतिशय तेजस्वी सज्जन अशा देवपुत्र रामाच्या अवतीभोवती फिरू लागला. लुटू 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 फिरायला लागला. आणि त्या धर्माचरणी सत्वनिष्ठ अशा वनवासी रामालाही तो भुलवू लागला. राम पहिल्यांदा भुललाय बरं का त्याला बघून. तो हरिण दूर गेला तरी माध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे त्याचं तेज मागं राहत होतं. एवढा तो तेजस्वी होता ना, सुवर्ण हरिणच होता ना. आणि त्या सुंदपुत्र मारीच्यानं आपलं रूप सीतेला दाखवलं. सीतेनं मात्र यापूर्वी असं कधीच पाहिलेलं नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा ती पण असं हे हरिण पाहतीये. समीपे तस्य रामस्य सीता याश्च मनोहरं सत्वा ससादाभिजनोत्पन्नं मारीचम उग्रम नरदेवपुत्रं ससुंदपुत्र प्रददर्श सीता च तं पूर्वतां ददर्श. तिनं कधीच पाहिलेलं नव्हतं. आणि हा रत्नजडे शिंग असलेला, धवलमुखी, मस्तकावर इंद्रनील जडवलेला. आता सगळी वर्णनं ते इतकी सुंदर केलेली आहेत बघा वाल्मिकींनी आणि समर्थांनी. किंचित मुख खाली केलेला, पाठीवर सुंदर असे चांदीचे आवरण असलेला, दोन्ही कान टोकाकडे निमुळते, बारकावे इतके सांगितलेले आहेत. हनुवटी मोठी असा तो मायावी हरिण रामाचा आश्रम पाहून तिथे स्वच्छंदपणे लुटू 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 करत फिरत राहिला. आपल्या पर्णकुटीत तो राम बसलेला होता. त्यानं संपूर्ण असा सोन्याचा हरिण शांतपणे फिरत असताना पाहिला. बरं त्यानं अशी घाई केलेली नाही, शांत, म्हणजे त्यांना आकर्षित करून घेण्याचं काम तो छान करत होता. नवयुवती सुमुखी सीता त्यावेळेला फुले गोळा करत होती. गदिमांनी फार सुंदर रचलेलं आहे गाणं, आपण ते पाहणार आहोत. आणि ती तो हरिण पाहून अतिशय आनंदित झाली. आपले पती आणि दीर दोघंही अतिशय पराक्रमी आहेत हे जाणत असलेल्या सीतेनं त्या दोघांना एक म्हणजे हाक मारली बरं का तिनं. अहो भाऊजी करून आणि अहो म्हणून आर्यपुत्र म्हणून तिने हाक मारलेली आहे. हे जाणत असलेल्या सीतेनं त्या दोघांना हाक मारली आणि तो दिसलेला हरिण त्यांना दाखवला. ती त्याच्याकडे हळूहळू पुन्हा पुन्हा पाहू लागली. तो स्वर्गीय तेजस्वी अतिशय सुंदर असा हरिण श्रेष्ठ पाहून
बोलण्यात चतुर असलेली सीता स्मितहास्य करीत रामाला म्हणाली, हा सुंदर असा रत्नजडीत सुवर्णमृग पहा. हे ककुत्स पुत्रा, हा अतिशय आश्चर्यकारक आहे. हा इथे कशासाठी बरं आलेला आहे? हे ककुत्स पुत्रा, या दंडकारण्यात अशी सोन्याची हरणं असावीत. तिला असं वाटतं की अशी इथे असावीत. ईदृशा दंडकारण्ये यदि हेममया मृगाः न मिथ्या खलु काकुत्स्थ लोककांतमिदं वनं. हे वनच असं या सोनेरी हरणांनी युक्त दिसते. इमं मणिविचित्रांगम पश्य हेममयं मृगम. लोकांनी गजबजलेल्या या वनात अशी हरणं असणं हे खोटं नसेल म्हणती. खोटं नसेल म्हणजे असणारच इथे. आर्यपुत्र, या हरणाचे कातडे किंचित पिंगट रंगाचे आहे. अतिशय मृदू असं आपल्यासह मी निद्रा करीत असताना मला ते अंथरण्यासाठी छान, पांघरण्यापेक्षा अंथरण्यासाठी छान आहे म्हणते ती. आपण ते कंचुकी असं ऐकलेलं आहे, पण इथं मात्र त्यांनी अंथरण्यासाठीच म्हणले. आणि माझ्यासारख्या स्त्रीने हे विचित्र आश्चर्यकारक हरिण पाहून मोहित होणं हे स्वाभाविकच आहे. त्याचं हे सुंदर शरीर पाहून मी अतिशय आश्चर्यचकित झाले. आणि सीतेचं हे बोलणं ऐकून तो नरश्रेष्ठ रामसुद्धा आनंदानं अगदी सुमित्रा पुत्र लक्ष्मणाला म्हणतो की, लक्ष्मणा बघ, तू सुद्धा या हरिणावर या वैदेहीचं प्रेम जडलेलं आहे, मन जडलेलं आहे, ते बघ म्हणे. तो बघ, इंद्राच्या नंदनवनातही असं असणं शक्य नाही किंवा सुंदर चैत्ररथ वनातही असणं शक्य नाही. हे सुमित्रानंदना, जरी या पृथ्वीवर याच्यासारखा दुसरा कोणी असेल तरीही हा सुंदर हरिण इथंच फिरत असलेला फार शोभून दिसतोय. पश्य लक्ष्मण वैदेह्या मृगत्वचा किंवा मृगत्वची गता स्पृहा न वने नंदने शक्यम नापि चैत्ररथे वने. अगदी देवांच्या स्वर्गामध्ये आणि चैत्ररथ वनामध्ये सुद्धा असा नसणार आहे. बघ म्हणे, यानं जांभई देण्यासाठी तो तोंड उघडलं की त्याच्या मुखातून जणू प्रदीप्त अग्निज्वाळा, म्हणजे इतके ते सोन्याचे हे बाहेर पडत आहेत. त्याच्या मुखातून जीभ बाहेर आली तर सायंकाळच्या विजेप्रमाणे प्रकाश येत आहे. म्हणजे किती तेजस्वी होता तो बघा. त्याचे शंखाच्या आकाराचे सुंदर पोट माध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे, म्हणजे सूर्य जसा तेजस्वी आहे मध्यान्नीला जेवढा तीव्र असतो तसं त्याचं पोट आहे. आणि याचे पाय अग्नीतील तप्त सुवर्णाच्या छोट्याशा झाडाप्रमाणेच झळाळत आहे. सोन्याचं झाड असावं आणि ते जसं झळकावं तसं त्याचे पाय झळकत आहेत. आणि याचे शंखाकृती पोट चंद्रताऱ्यांप्रमाणे प्रकाशते. आता त्याच्या पोटाचाही जो आकार आहे तो शंखाकृती आहे आणि त्याच्यावर रत्न माणकं चमकत असलेली शोभून दिसत आहेत. हा एवढा सुंदर हरिण कुणाचं मन मोहणार नाही, असं सुंदर वर्णन केलेलं आहे. कुतः पृथिव्यां सौमित्रे योस्य कश्चित् समो भवेत् प्रतिलोमानुरोमश्च रुचिरारोमराजया विभ्राजमान शृंगैश्च हिमवान् शिखरैरिव तप्त हेममयी हेश पादैर्विद्रुमसभ्रभैः पार्श्वतो भ्राजने चास्य चंद्रतारा समन्विता मणिस्निग्धछविश्चित्र शंखमुक्ती निभोदरा. निभ म्हणजे त्याप्रमाणे उदर आहे त्याचं. प्रवह शृणाग्र सितसीत मुखाकृती रक्तपद्मोन्मुख पद्मोत्पलमुख इंद्रनीलोत्पलश्रवाः, म्हणजे त्याचे कान इंद्रनीलासारखे. वैदुर्य संकाशखुर स्तनुजंघ सुसंहतः क्षणेन राक्षसो जातो मृग परमशोभनः. अत्यंत शोभायमान असं आहे. आणि याचं हे जांबूनद म्हणजे सोन्याप्रमाणे झळाळणारं तेज कुणाला भुलवणार नाही. एखादा पारधी शिकाऱ्याच्या निमित्तानं, अर्थात एखाद्या प्राण्याचं मांस मिळेल अशा आशेनं इथं फिरतही असेल म्हणतो, तर असा रत्नजडीत सुवर्णमृग त्यालाही भुलवणार नाही का? पारधी तर भुलेलच, पण लक्ष्मणा, राजे लोक जेव्हा आता राम थोडासा राजाच्या ह्याच्या भूमिकेत गेला आहे आणि राजे लोक पूर्वी अशी शिकार करायचे ना, तर म्हणून त्याला असं वाटतं की पूर्वी राजे लोक किंवा आत्तासुद्धा राजे लोक शिकारीसाठी वनात फिरतात तेव्हा त्यांना अशा प्रकारची रत्नमाणके मिळून मोठ्या धनाचा लाभ होत असणार. कारण त्याच्यावर एवढे सोनं रत्न माणकं सगळं त्याच्यावर
म्हणजे आहे आत्ता दिसतंय. आणि विविध प्रकारचे धातू, सोनं, मोती, हिरळ, माणकं अशा प्रकारची संपत्ती जमवण्याची माणसाला हौस असते. आणि लक्ष्मणा, ज्याप्रमाणे इंद्रालाही यांच्या संपत्तीचा लोभ व्हावा त्याप्रमाणे मलाही याचा मोह होतोय. आपण राजे लोक निश्चितच रत्न, माणकं, हिरं मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तेथे जेथे जेथे प्रयत्न करू, जसं जसं मिळवता येईल तसं तसं मिळवलं पाहिजे. लगेच थोडासा रामही तिथे लोभी झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की आपल्याला पुन्हा जाऊन राज्य करायचंच आहे, तर इतकं सोनं आणि इतकं सगळं मिळालं तर चांगली गोष्ट आहे. कारण याच्या हरणाच्या मुखात भरपूर संपत्ती आहे आणि त्याची त्वचा ही सोन्याचीच आहे. म्हणजे केवढं सोनं मिळणार आहे एका वेळेला. तेव्हा हे मृगाजीन माझ्यासह असलेली ही सुंदर कमनीय सीता परिधान करील आणि हे कार्य मला करणं शक्य नाही असं वाटतंय का तुला? याच्या या स्पर्शानं ती निश्चितच आनंदी होईल. सोन्याचं सगळं जर घालायला मिळालं आणि पांघरायला मिळालं, अंथरायला, म्हणून तो म्हणतोय की या सुंदर तेजस्वी, म्हणजे हा सुंदर असा तेजस्वी हरिण मिळवलाच पाहिजे आपण. तस्य मृगमुखस्य परोर्थ कांचनासितं तत्रोपवेक्षते सीता मया सह सुमुद्यमा भवेदनेन सदृशं स्पर्शेनेतीमतिर्मम एष चापी मृगश्रीमान यश्च दिव्यो नभश्चरः. म्हणजे रात्रीचे जे हे असतात त्यांना सुद्धा हे आनंद वाटेल. हा ज्याला मिळेल तो आनंदी होईल, तो भाग्यवान असेल. आणि दुसरे ताऱ्याप्रमाणे प्रकाशणारे जरी हरिण असले तरी मृगनक्षत्र जसं असतं तसं हा मृगनक्षत्राची सुद्धा बरोबरी करू, म्हणजे मृगनक्षत्रसुद्धा याची बरोबरी करू शकणार नाही. तेव्हा हे राजपुत्रा, तू कन्येच्या रक्षणास अजिबात चूक करू नकोस. मी परत येईपर्यंत तू तिचं काळजीपूर्वक रक्षण कर. अप्रमत्तेन ते भाव्यम राजपुत्र्यानृपात्मज यावत पृषतमेकेन सायेकेन निहन्म्यहम. एका बाणानं मी त्याला ठार करतो आणि परत लगेच येतो. तोपर्यंत फक्त तू या सीतेची काळजी घे किंवा तिचं रक्षण कर असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी इथे येईपर्यंत तू कुठेही जाऊ नकोस बरं का. आपल्याला हे सगळं माहिती आहे, रामायण आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. कारण काय की दुष्ट भावनेनं कुकर्म करण्यासाठी इथे राक्षस फिरतच असणार आहेत. आणि आज ही मैथिली सीता सुंदरी याचं चर्म परिधान करील. अयोध्येत असताना ज्याप्रमाणे ती सुंदर वस्त्र परिधान करायची त्याप्रमाणे आज तू हे सुंदर वस्त्र, म्हणजे ती सुंदर वस्त्र परिधान करेल. आणि लक्ष्मणा, बुद्धिराज पक्षी गृध्रराज जटायू फारच बलवान आणि सामर्थ्यशाली आहेत. त्यांच्यासह येथे सदा म्हणजे आपण काय सावधान राहिलं पाहिजे आणि मैथिली सीतेला आपल्या संरक्षणात ठेवून प्रतिक्षण या सर्व दिशांमध्ये राहणाऱ्या राक्षसांच्या संबंधित तू सावध राहा असं रामानं त्याला सूचना दिलेली आहे. न गंतव्यमितोऽन्यत्र यावन्नाहम मिहागतः. म्हणजे मी इथे येत नाही तोपर्यंत तू कुठंही जाऊ नकोस. राक्षसा दुष्टभाव भावत्वात विकर्तुं प्रभवन्तीही. ते काहीतरी दुष्ट कृती करतील. अथ भ्रमिष्यति शुभां मैथिली मृगचर्मणा अजीवी प्रच्छो पूर्वमयोध्यायामी वासने. आता तो सांगतो की अयोध्येला जाण्यापूर्वी हे सीतेला सगळं अनुभवायला मिळू देत. आणि असा हा मोहक मृगदर्शन नावाचा एक छान सर्ग सुंदर रेखाटलेला आहे. तर आता हे सगळं पुन्हा जे हिनं सांगितलेलं होतं, शूर्पणखेनं सांगितलेलं होतं की तू तिला घेऊन ये, आणि आता तिथपर्यंत हे दोघं पोचलेले आहेत. मारीच्यानं धारण केलेलं अभूतपूर्व मृगरूप पाहून सीतेला खरोखर अतिशय मोह झालेला आहे आणि ती पर्णशाळेत आली आणि आपल्या श्रीरामांना म्हणू लागलेली आहे. आता खरं म्हणजे गीत रामायण गदिमांनी फार सुंदर रचलेलं आहे आणि आत्ताचं जे वर्णन ऐकलं तसंच सगळं त्यांनी त्यांच्या काव्यामध्ये केलेलं आहे. मला जसं शक्य होईल तसं मी ते म्हणण्याचा प्रयत्न करते. आपल्याला फक्त ते चित्र डोळ्यासमोर आलं पाहिजे. तोडिता फुले मी
सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. सुमचयं दधाना पश्यं सहसैकमृगं, सुमचयं दधाना पश्यं सहसैकमृगं. आनीय देहि मे नाथ प्रियं तं त्वरितं, आनीय देहि मे नाथ प्रियं तं त्वरितं. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती. तव मोह फुलासह सुवर्ण रंगावरती, तव मोह फुलासम सुवर्ण अंगावरती. हे नयन भावले त्याच्या रंगावरती, ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता. मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. आगत्य गतोऽसौ द्वारमिदं बहुवारं, सौवर्णपदाङ्का अस्यैवेते नूनम्. एतेन विषाणं रम्भास्तंभे घृष्टं, पश्यतं भ्रातरौ मृगं सुवर्णं कांतं. मुद्दाम हे कडवं मी आधी संस्कृत घेतलं. तो येऊन गेला, तो येऊन गेला अनेकदा या द्वारी. दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी, घाशिले शिंगया रंभास्तंभावरी. तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांता, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. चालतो, त्याचे वर्णन किती सुंदर केले. चालतो जलद गती मान मुरडितो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद. लागला मृगाचा मला नाथ हो छंद, वेडीच जाहले तृणांतरी त्या बघता. मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. यात्यसौ सवेगं भुजति ग्रीवां मंदं, प्रेक्षणे विलसते मदिरो भावो नूनं. तन्मृगेनाथ मे मनोनिवारं सक्तं, आलोक्य मोहिता तृणांतरे तं हरिणम्. आलोक्य मोहिता तृणांतरे तं चालतो जलद गती मान मुरडितो मंद. किती सुंदर वर्णन केलेले आहेत. किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू. मज साठी मोडिले आपण शांकर धनू, जा करा त्वरा मी पृष्ठी बांधिते भाता. किती कौतुक करते. चला आता त्वरा करा, मी तुमच्या पाठीवर भाता बांधून देते. कति कथम गुणानां गणनामस्त्यनुकुर्वे, बंधनं त्वदीयं किमशक्यं ते मन्ये. किं न भग्नं त्वया शिवधनुषन्तु मदर्थे, गम्यतां सत्वरं मया बध्यते तूणं. संस्कृतमध्ये तूणं म्हणजे भाता.
आनीय देहि मे नाम प्रियंतं चरितम् आनीय देहि मे नाथ प्रियंतं त्वरितं कोशात कोंडले अयोध्येत जे धन ते असेल धुंडित चरणासाठी वन जा अर्घ्य तयाने कुटिरिया घेऊनी जा आर्य तयाने कुटिरिया तयाते जा आर्य तयाते कुटिरिया घेऊन राखील तोवरी गेह आपुला भ्राता मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. ती म्हणते की भ्राता म्हणजे तुमचा भ्राता अर्थात लक्ष्मण भाऊजी माझं रक्षण करतील. कोशेषु संचितं यदयोध्यायां धनं तद्वने विचिनुते तव चरणे निश्चितम् आनय प्रभो इह कुटिरं तव तद्वैभवम् रक्षिता सोदरस्तावदेशते सदनम् आनीय देहि मे नाथ प्रियंतं त्वरितम् आनीय देहि मे नाथ प्रियंतं त्वरितम्. आता ती म्हणते पुढं, जर तुम्हाला सापडलं नाही तर काय करा. सापडे जरी तो सजीव आपुल्या हाती